हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुपाली शिंदे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. आज दिव्यांश बनवणार होता मॅगी संपलेली होती. मग मी त्याला बोलली की इप्पी आहे, मग इप्पी कर. मग तो म्हणे आई मी आज स्वतःच मॅगी इप्पी बनवतो. त्याला छानपैकी इप्पी बनवता येते. नेहमी दिव्यांशच इप्पी बनवतो आणि बनवल्यानंतर सर्वांना खाऊ घालतो. पाणी गरम झालं होतं, त्यात त्याने पूर्ण मसाला वगैरे फोडून टाकलेला आहे. 2 वड्या घेतल्या त्याने इप्पीच्या, कारण मोठा पाऊच होता. तर त्याला म्हटलं 2च इप्पी बनव. मस्तपैकी पाणी गरम झालेलं त्याने त्यात मसाला टाकून छान मिक्स केलेले. इकडे काशवी माझ्या मागे उभी होती, खेळत होती. इकडे इप्पी बनवत होतात ते पण बघत होती ती. नंतर पाण्याला मस्त उकळी आली. दिव्यांशने त्यात पूर्ण इप्पी टाकून दिली. छानपैकी त्याने मिक्स केलं त्याला. दिव्यांश छोटा जरी असला तो घरातली माझी भरपूर कामांमध्ये मदत करतो आणि त्याला स्पेशली कुकिंगमध्ये फार आवड. मी जर किचनमध्ये काही बनवत असते तर तो नेहमी माझ्यासोबतच असतो. मला चॉपिंग करून देईल, काही वस्तू हाताखाली आणून देईल, स्वयंपाक बनवू लागेल, पीठ भिजवून देईल, भाजी कटिंग करून देईल. त्याला खूप आवडतं. इथं मॅगी बनवून त्याची रेडी झालेली आहे आणि ती मस्त मिक्स केली व्यवस्थित. कुकसारखं मस्त तो हात चालवतो. एका प्लेटमध्ये इप्पी काढून घेतली. 2 डिश भरून घेतलेल्या इप्पीच्या आणि काशवी दिव्यांश खाली बसूनच खात होते. मस्त काशवी पण चम्मचने खात होती. काशवीला पण खूप इप्पी आवडते. दोघं पण एन्जॉय करून खात होते. काशवी बघा कशी खाते मस्तपैकी. ती पण आता खायचं शिकली थोडंसं. तिला काही प्रॉपर पूर्ण दात आलेले नाही वगैरे तिला आवडते. 1-2 बाईट तिने खाल्लेली मस्त. दिव्यांश तिची खूप काळजी घेतो. तिला खाऊ पिऊ घालणं, सांभाळणं या सगळ्या गोष्टी दिव्यांश तिच्या आईसाठी काळजी घेते. दोघं पण मस्त एन्जॉय करतात. बहीण भाऊ खूप जीव आहे दोघांचा एकमेकांमध्ये. दिव्यांश मस्त काशीला इथे खाऊ घालतो. दोघांनी मस्त एन्जॉय केली.